यासाठी काय करायचं? आपली प्रतिकार क्षमता शरीराची वाढवायची, आपल्या पेशींची ताकद वाढवायची आणि मग आपल्या शरीरामध्ये कुठले विषाणू प्रवेश करू शकणार नाही. केले तरी पराभूत होतील, बाहेरच्या बाहेर त्यांना हटवलं जाईल, मग आजारी पडू का? नाही. मग हे प्रिन्सिपल आहे की मुळात आजार होऊच द्यायचा नाही. आणखी एक प्रिन्सिपल आहे, आजार मुळापासून नष्ट करायचा. मुळापासून नष्ट करायचा एक प्रिन्सिपल आहे. आता मुळापासून नष्ट करायचं म्हणजे काय? खरं म्हणजे होऊच नाही, आजार होऊच नाही अशी आपली पॅथी आहे. कारण आपण क्षमता जर वाढवली तर आपल्याला आजार होणार नाही. पण समजा झाला, काही झालाच, तर त्याला काय करतात? त्याला मुळापासून नॅचरोपॅथी नष्ट करते त्या आजाराला. कारण काय? ॲलोपॅथीमध्ये आपण बघितलं की समजा टेम्परेचर आलं तर आपण टॅब्लेट घेतली, तेवढ्यापुरतं त्याला बरं वाटेल, परत तो उद्भवेल ना. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये आजार दाबून टाकण्याचा प्रकार होतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं, परंतु तो 2 दिवस 4 दिवस 5 दिवस गेले की परत तो उद्भवतो. तो उद्भवतो का उद्भवतो? त्याचं मूळ कारण नष्ट नाही झालं. ते मूळ कारण शरीरात शिल्लक आहे. ते शरीरातलं मूळ कारण नष्ट झालं तरच आजार पूर्ण बरा होईल ना. आणि म्हणून नॅचरोपॅथीमध्ये काय आहे की आजाराचं मूळ कारणच नष्ट करायचं. मूळ कारण नष्ट करायचं म्हणजे काय करायचं? आजार येऊच द्यायचा नाही ना. जर झालाच तो उपचार अशा पद्धतीने करायचे की त्याचं कारण नष्ट झालं पाहिजे, पूर्ण शरीर शुद्ध झालं पाहिजे, टॉक्सिन्स बाहेर पडले पाहिजेत, आपली ऊर्जा वाढली पाहिजे, आपण ताजेतवानं झाले पाहिजे. म्हणजे आपल्या मूळ जे आहे आजाराचं संपून जाईल, शिल्लक राहणार नाही. हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे. पुढचं काय? आजार ओळखून उपचार करायला पाहिजे. बेसिक प्रिन्सिपल आहे. आजार ओळखायचा आणि मग उपचार करायचे. आता समजा आपल्याकडे रुग्ण आला, पेशंट आला, आता तो सांगतोच, म्हणजे आपल्याला काय झालं हे सांगतोच, त्याची हिस्ट्री आपण पाहतो. आणि म्हणून काय होतं की आपण त्याचा आजार जर जाणला तर उपचार करणं सोपं पडतं. त्या पद्धतीने आपण उपचार करतो. समजा आपल्या कमरेला आजार असेल आणि पायावर उपचार केला तर चालेल का? नाही चालणार. तो त्या ठिकाणीच करावा लागेल. एक टब्बात द्यायचं असेल तर तिथे द्यावं लागेल. आणि म्हणून आजार ओळखून आपण उपचार करायला पाहिजे, हे प्रिन्सिपल आहेत. आता गंमत अशी बघा, मी एक असे डॉक्टर बघितले होते, ते साधारणपणे ऑपरेशन वगैरे करायचे, म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन होते. आता त्याने काय, डावा पायाचं ऑपरेशन करण्याच्या ऐवजी रात्री कुठल्या तरी धुंदीत उजव्या पायाचं ऑपरेशन करून उजवा पाय कापून टाकला. आजार होता डाव्या पायाला, उपचार केला उजव्या पायाला, फार मोठा गदारोळ झाला. हे एक अति टोकाचं उदाहरण झालं. परंतु तरी देखील आपण हे बघायला पाहिजे की या रुग्णाला आजार कोणता आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत. त्या सिम्पटम्सवरून आपण ओळखू शकतो की याला काय याचा आजार. तो तर सांगत असतोच, परंतु ते देखील आपल्याला नॅचरोपॅथिस्ट जो असतो, उपचारक जो असतो, त्या उपचारकाला आजार कळायला पाहिजे, कळला की उपचार करायला पाहिजे, हे प्रिन्सिपल आहे. नंतर आणखी पुढचा प्रिन्सिपल काय आहे, तर पंचमहाभूतांच्या द्वारे आपण उपचार करायचे. आता तुम्हाला पंचमहाभूतं माहीत झालेली आहेत. कोणकोणती आहेत? तर पृथ्वी आहे, दुसरं जल आहे, तिसरं अग्नी आहे, चौथं वायू आहे, पाचवं आकाश आहे. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत ना. ही पंचमहाभूत याला म्हणतात. आणि या पंचमहाभूतांची ही सृष्टी बनलेली आहे. आपण हे जग जे बघतो आहोत, हे 5 एलिमेंट्स हे या सृष्टीने मध्ये आहेतच. मग जी सृष्टी आपल्याला आजार देते ती कशामुळे देते? 5 एलिमेंट्समुळे देते ना. म्हणजे एखादं एलिमेंट किंवा एखादं मूलतत्व जर कमी झालं तर आपण आजारी पडतो ना.
उदाहरणार्थ समजा की कोविड काळामध्ये वायू तत्व कमी पडलं, रेस्पिरेशन सिस्टीम जी आहे ती बिघडली, तो दमछाक व्हायला लागली, त्याला श्वास घेताना अडथळे निर्माण व्हायला लागले. तर याचा अर्थ काय झाला, त्याला ऑक्सिजन कमी पडतो, वायू कमी पडतो. मग काय करतात डॉक्टर, मग त्याला प्राणवायू देतात अधिकचा, म्हणजे मग तो बॅलन्स त्याचा प्राणवायू झाला की तो बरा होतो. म्हणजे कुठलंही शरीरातले एलिमेंट कमी झालं, मूलतत्व कमी झालं तर आपण आजारी पडू शकतो. उदाहरणार्थ समजा उष्णता कमी झाली आपल्या शरीरातली, तापमान कमी झालं, अग्नितत्व कमी झालं. अग्नितत्व समजा कमी झालं तर काय होईल, आपली पचनक्रिया बिघडेल ना. आपण अन्न पचवतो, कशामुळे पचवतो, आपल्या पोटामध्ये जे अग्नितत्व आहे, जी नाभी आहे ना तिथे अग्नितत्व आहे, सूर्याचं तत्व आहे, अग्नी आहे, उष्णता आहे. त्या उष्णतेमुळेच आपण अन्न पचवू शकतो. म्हणून मग पावसाळ्यात काय करतात, पावसाळ्यात हलकं अन्न खातात, कारण आपलं शरीर थंड झालेलं असतं, आपला अग्नी थंड झालेला असतो शरीरातला, म्हणून हलकं अन्न खाल्लं जातं. उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर उष्ण झालेलं असतं, पचनक्रिया सुधारलेली असते, आपण पचवू शकतो. हिवाळ्यामध्ये परत आपलं शरीर थंड झालेलं असतं, उष्णता कमी झालेली असते, आहारावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे काय झालं की आपण पंचतत्व जे आहेत या शरीरातले, आपल्या शरीर पंचतत्वांचं बाहेर पंचतत्व आहेत, आणि म्हणून उपचार करताना पंचतत्वांचाच उपचार करायचा. म्हणजे समजा की शरीराची उष्णता कमी झाली, आपण शरीराची उष्णता वाढवायची. ती कशी वाढवतो, आपण हिवाळ्यामध्ये बघितलं काय करतो, आधी कडाक्याची थंडी असेल, आपले हातपाय गाय पडतात. आपले हातपाय गाय पडले की आपण आपलं अंग देखील थरथरायला लागतं ना हिवाळ्यामध्ये, काही वेळा इतकी थंडी असते. मग आपलं काय करतो, आपण शेकोटी पटवतो, शेकोटीजवळ उभे राहतो किंवा बसतो आणि आपण उष्णता घेतो. त्यावेळेला काय होतं, आपलं शरीर गरम होतं. गरम झालं म्हणजे काय, उष्णता वाढली. उष्णता वाढली म्हणजे काय, आपलं जे बेसिक एलिमेंट उष्णतेचं होतं, अग्नीचं होतं, ते कमी होतं, ते आपण वाढवलं. कशाने वाढवलं, शेकोटीने वाढवलं. तसं निरनिराळ्या प्रकारे वाढवता येतं. एक बल्ब मिळतो आपल्याला उष्णता देण्याचा, तो बल्ब लावला तरी उष्णता वाढते. रूममध्ये हीटर ठेवला, उष्णता वाढते. हिवाळ्यामध्ये हीटर काही लोक वापरतात. तर अशा तऱ्हेने आपलं एक जरी एलिमेंट कमी झालं तर आपण आजारी पडू शकतो. वायू कमी झाला आजारी पडतो, उष्णता कमी झाली आजारी पडतो, पृथ्वीतत्व कमी झालं म्हणजे मांस मज्जा असते हे कमी झालं तरी आपण विकनेस येतो आणि आजारी पडतो. तर अशा तऱ्हेने आपल्या शरीरातलं एलिमेंट्स म्हणजे बेसिक तत्व जे मूल तत्व आहे 5 तत्वांपैकी हे कमी झालं की आपण आजारी पडतो. मग ते बॅलन्स करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपण बाह्य पंचमहाभूतांचा उपयोग करतो. बाह्य पंचमहाभूत म्हणजे कुठले, पाण्याचा उपयोग करतो, जल. त्याच्यानंतर आकाशाचा उपयोग करतो म्हणजे पोकळीचा. त्याच्यानंतर अग्नीचा उपयोग करतो म्हणजे आपण प्रत्यक्ष हॉट स्पॉट देतो किंवा पोटावर शेकण्यासाठी पिशवी ठेवतो गरम. अशा तऱ्हेने अग्नितत्वाचा उपयोग करतो. अशा तऱ्हेने बाहेरच्या तत्वांचा उपयोग करून घेऊन आपण आपल्या पंचमहाभूतांना सुव्यवस्थित शरीरातला ठेवतो आणि आपण बरे राहतो. तर हे बेसिक तत्व आहे पंचमहाभूतांद्वारे उपचार करणे. नंतर काही वेळा वनस्पतींचा उपयोग केला जातो. हे बेसिक तत्व आहे नॅचरोपॅथीमध्ये. आता वनस्पती कुठल्या निरनिराळ्या वनस्पतींचा उपयोग करतो. उदाहरणार्थ आपण समजा कडुलिंबाचा पाला आहे, त्याचा उपयोग आपण करू शकतो. कडुलिंबाचा पाला जो आहे तो काय होतो, तो जंतूला विरोध करतो. म्हणून कधी पाण्यामध्ये देखील काही वेळा कडुलिंबाचा पाला घालून आंघोळ करतात, कारण जंतू नष्ट होण्यासाठी. किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा रस घेतात का, तर शरीरातले जंतू नष्ट होण्यासाठी किंवा शुगर कमी करण्यासाठी. अशा निरनिराळ्या उपयोगांसाठी देखील या पाल्याचा उपयोग होऊ शकतो. निरनिराळ्या पाल्यांचा उपयोग करू शकतो. आता भाजीपाला काय आहे, वनस्पतीच आहे ना. मग ती मेथी असेल किंवा आणखी काही असेल, या सगळ्या असते धन्म आपलं आळू असेल किंवा आणखी काही पालेभाज्या असतील. या पालेभाज्या आपण ज्या खातो त्या देखील औषधीच आहेत ना.
ते औषधीच आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर ते औषधीच आहे पालेभाज्यांचा. आता म्हणून इथे या ठिकाणी आपण तत्व काय बघितलं की वनस्पतींचा उपयोग आपण नॅचरोपॅथीमध्ये करतो. वनस्पतीमध्ये मग वनस्पती म्हणजे झाडांचे पानं आली, लहान रोपं आली किंवा पालेभाज्या देखील त्याच्यामध्ये येऊ शकतात. नंतर पुढचं एलिमेंट काय आहे की आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपण जे जेवतो खातो त्याच्यावर आपलं नियंत्रण असेल तर आपण आजारी पडत नाही. म्हणून नॅचरोपॅथीच्या मंडळींनी कोणता आहार घ्यावा याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. दीर्घ आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा त्याच्याबद्दल. परंतु आहार जो आहे तो संतुलित असला पाहिजे. आपण खूप तेलयुक्त आहार घेता कामा नये. फायबर असलेला आहार घेतला पाहिजे. म्हणजे सॅलड वगैरे जे आहे हे आहारामध्ये अधिक असले पाहिजेत. तर आहार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या या नॅचरोपॅथीमध्ये. कारण आपण सगळे उपचार केले आणि तो काहीही खात राहिला तर कसा बरा होईल. म्हणजे जी विषद्रव्ये आपण बाहेर काढतो ती विषद्रव्ये तो परत घेत राहिला शरीरामध्ये, मग बरा होईल का? नाही होणार. म्हणून याच्यासाठी आपण या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. निराळ्या वनस्पतींचा उपयोग केला पाहिजे. आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता मग सांगितलं की रोग अनेक उपचार एक. मगाशी मी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने, परंतु अनेक रोग जरी असेल तर आपलं उपचार एकच. काय उपचार आहे? शरीरातली विषद्रव्ये काढणे, शरीरातल्या टॉक्सिन्स बाहेर काढणे, शरीरातला आयुर्वेदाप्रमाणे मल बाहेर काढणे, साठलेला मल बाहेर काढणे, आपलं शरीर शुद्ध करणे. मग पंचक्रिया कशासाठी करतात? आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धीसाठी करतात. म्हणजे आपलं पोट स्वच्छ झालं पाहिजे. शरीरातले रक्त घटक जे आहेत त्या रक्त घटकामध्ये जर ॲसिड्स जास्त असतील, ते आम्ल जास्त असेल, तर ते आम्ल कमी करण्यासाठी देखील आपण शुद्धिक्रिया करतो. ती शुद्धिक्रिया करून आपण टॉक्सिन्स बाहेर काढतो किंवा विषद्रव्य बाहेर काढतो किंवा विषारी पदार्थ बाहेर काढतो किंवा मल बाहेर काढतो. तर मल बाहेर काढला संपूर्ण शरीरातला तर बरे शरीर शुद्ध होईल आणि आजार राहणार नाही. म्हणून अनेक आजार जरी असले तरी उपचार मात्र संपूर्ण शरीरशुद्धीसाठीच आहेत. आणि संपूर्ण शरीरशुद्धी केली तर काय होईल? एक आजाराऐवजी त्याला 4 आजार असतील तर ते बरे होतील. म्हणजे एका आजारावर उपचार केला ना तर बाकीचे आजार आपोआप बरे होतील त्याचे. कारण काय? शरीरशुद्धी क्रिया केली आपण, आपली ऊर्जा वाढवली, प्रतिकार क्षमता वाढवली, मग सगळे आजार जे आहेत शरीरातले ते बरे होतीलच. मग ते साईड इफेक्ट्स म्हणून निराळे आजार आलेले असतील. म्हणजे तापाबरोबर दुसरा आजार असेल, पोटाचा विकार असेल, आणखी हातपाय दुखत असतील, डोकं दुखत असेल, हे 4-5 जरी एकत्र असतील तुमच्या शरीरामध्ये तरी आपण डोकं दुखण्याने उपचार सुरू केले तर हे बाकीचे सगळे जातील. डोकं दुखणं तर जाईल पण बाकीचे सगळे जातील. म्हणून आजार किती असू दे शरीरामधले, ते उपचार मात्र एकच करायचा आपल्याला, तो टॉक्सिन बाहेर काढण्याचा, शरीरशुद्धी क्रिया करण्याचा आणि शरीराला बळकटी ऊर्जा वाढवण्याचा. ती ऊर्जा वाढली, पेशींची ऊर्जा वाढेल. पेशींची ऊर्जा वाढली तर काय ताकद आहे बाकीच्या जीवाणूंची आत प्रवेश करण्याची? अजिबात प्रवेश करू शकणार नाही. म्हणून आपण निरोगी राहू शकतो. नंतर आपली मगाशी सांगितले ऊर्जा वाढवायची, हा एक आपलं बेसिक प्रिन्सिपल आहे. शरीरातली ऊर्जा वाढवायची, शरीरातली शक्ती वाढवायची, शरीरातली प्रतिकार क्षमता म्हणजे प्रतिरोध, त्याला अडवून टाकायचं, आजाराला अडवायचं. कशाने अडवायचं? आपल्या पेशी स्ट्रॉंग केले की आपोआप अडेल ना. पेशी स्ट्रॉंग कशाने होतील? आपल्या ऊर्जेने होतील. ऊर्जा कशी मिळवायची? मग सांगितलं की ऊर्जा एक तर तुम्ही ध्यानधारणा केली तर ऊर्जा वाढू शकेल, किंवा प्रार्थना केली ऊर्जा वाढू शकेल, प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले तर ऊर्जा वाढू शकेल, प्राणायाम केला ऊर्जा वाढू शकेल, योगाच्या क्रिया केल्या ऊर्जा वाढू शकेल,
व्यायाम केला ऊर्जा वाढू शकेल. दररोज चालण्याचा सराव ठेवला 1 किलोमीटर 2 किलोमीटर ऊर्जा वाढू शकेल. तर ऊर्जा वाढवण्याचे असे निरनिराळे मार्ग आहेत ना आपल्या जवळ. मग अशा तऱ्हेने जर आपली ऊर्जा आपण आतली वाढवली शरीराची, काय विषादी आजार होण्याची कुठला आजार होणार नाही. म्हणून हे बेसिक प्रिन्सिपल आहे, आपल्या शरीरातली ऊर्जा वाढवली पाहिजे. पुढचं प्रिन्सिपल काय आहे की आपण ऊर्जा वाढवतो ती कशासाठी वाढवतो, तर केवळ शरीर स्वास्थ्यासाठी नाही, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींसाठी आपण ऊर्जा वाढवतो. आपलं शरीर तर ठीक आहे, शरीर बरं झालं, मन पण बरं व्हायला पाहिजे ना. निरोगी शरीरात निरोगी मन असतं. निरोगी शरीरामध्ये मन पण निरोगी असतं, मनाला रोग होणार नाही. जर माणूस आजारी असेल तर मन आजारी असतं ना. कसं असतं, समजा पायाला जखम झाली तर आपल्याला जाणवतं ना, पायाला जखम झाली, नको काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे मन आजारी पडतं. म्हणजे शरीर तर आजारी आहेच, पण मन पण आजारी पडतं. मन आजारी पडलं काय होतं, ऊर्जा कमी होते, म्हणजे आध्यात्मिक लेवल आपली कमी होते, ऊर्जा कमी होते. आणि सामाजिकदृष्ट्या परिणाम काय होतो, अरे याला आजार झालेला आहे, समाजामध्ये चित्र काय जातं, याला आजार झालेला आहे, मग सामाजिक परिणाम होतो. पण तो जर हट्टाकट्टा असेल, तो जो उत्साही असेल, तो जर आनंदी असेल, तो जर ऊर्जावान असेल, समाजात काय संदेश जाईल, अरे वा याची प्रकृती नेहमीच चांगली आहे. म्हणजे हा सामाजिक परिणाम आहे की नाही, निश्चितपणे. म्हणून नॅचरोपॅथी काय शिकवते आपल्याला, शारीरिक स्वास्थ्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आध्यात्मिक म्हणजे आपलं आत्मिक आरोग्य, त्याचबरोबर सामाजिक आरोग्य, समाजामध्ये वावरतो म्हणून सामाजिक आरोग्य हे देखील आपण सुधारू शकतो. अशा तऱ्हेचे हे सगळे बेसिक पॉईंट्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, मूळ उद्दिष्ट आहेत. ही मूळ उद्दिष्ट सांगितल्यामुळे तुम्हाला जवळजवळ नॅचरोपॅथीची कल्पना जी आहे ती सगळी आली असेल असं मला वाटतं. तर ही बेसिक उद्दिष्टे प्रिन्सिपल्स आहेत. तर मला असं वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. याच्याबद्दल काही शंका का तुमचा? कुशा काय क्या काय विचारायचं याच्यामध्ये?